मांगली संघाने अरिहंत चषकावर कोरले नाव. रावसाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धा. अत्यंत रोमांचक आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मांगले संघाने कोल्हापूर संघाचा 7 धावांनी पराभव करत अरिहंत चषकावर आपले नाव कोरले. निपाणी येथे आयोजित अरिहंत चषक पर्व 3 क्रिकेट स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या 82व्या जयंतीनिमित्त अरिहंत उद्योग समूह व फ्रेंड्स सर्कल छत्रपती शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर पार पडली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मांगले संघाने 6 षटकांत 77 धावा उभारल्या. 78 धावांचे आवाहन घेऊन मैदानात उतरलेल्या कोल्हापूर संघाला 70 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि मांगले संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या मांगले संघाला 2 लाख रुपये व चषक तर उपविजेत्या कोल्हापूर संघाला 1 लाख रुपये व चषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांक नारायणवाडी व हिंडलगा संघांनी विभागून घेतला. त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये व चषक देण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या संघांना माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास यावेळी माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, सी.बी. कुरबेट्टी, प्रसन्नकुमार गुजर, प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, प्राध्यापक एम. बागवान, निरंजन पाटील सरकार, प्रशांत नाईक, प्राचार्य सुरेश कांबळे, नितीन साळुंखे, इरफान महात, शौकत मनेर, दिलीप पठारे, संतोष माने, विनायक वडे, इम्रान मकानदार, शेरू बडेघर, शिरीष कमते, गजानन कावडकर, बंटी पाटील, प्रकाश गायकवाड यांच्यासह मान्यवर, क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मोरे यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.